सुषमाताई आपलं स्वागत। दौंडमध्ये अशा प्रकारे हिंसाचार उफाळून आलेला आहे। मुस्लिम मशिदींवर सुद्धा दगडफेक करण्यात आलेली आहे काही समाजकंटकांतर्फे। कसं पाहता आपण या सगळ्या घटनेला? हे वाईट आहे। लक्षात घ्या, 4 दिवस आधी घटना घडून गेली। जी काही 4 दिवस आधी जे अनुचित प्रकार घडलेला होता त्या संबंधाने जो कोणी गुन्हेगार होता त्याच्यावर गुन्हा दाखल झाला, त्याला अटक झाली। आता अटकेनंतर काही क्रिया प्रतिक्रिया उमटू शकतात, याची खबरदारी गृह खात्याने घ्यायला हवी। अगदी खरं आहे। गृह खात्याने लक्ष द्यायला पाहिजे की काही जर सोशल मीडियावरनं काही कम्युनिटी पेज असतील आणि ते जाणीवपूर्वक जर तिकडे एक टेन्शन क्रिएट करण्याचा प्रयत्न करत असतील, त्यामुळे तणाव किंवा दंगल सदृश स्थिती निर्माण होत असेल तर हे वाईट आहे आणि हे गृह खात्याचं अपयश आहे। मुळात गृह खात्याने पुरेशी खबरदारी का घेतली नाही 4 दिवसांपासून? म्हणजे तुम्हाला भाजपच्या सभा करण्यासाठी एक पोषक वातावरण तयार करायचं असतं, त्या पोषक वातावरण तयार करण्याच्या नीतीचा भाग म्हणून जाणीवपूर्वक गृह खात्याने याच्यामध्ये कुचराई केलेली आहे का? हेच केलं पाहिजे। नक्कीच। सुषमाताई, एक महत्त्वाची माहिती तुमच्यासाठी की गोपीचंद पडळकर आणि संग्राम जगताप यांची ही खरं तर हिंदू जनआक्रोश मोर्चा काल सभा इथे आयोजित करण्यात आली होती आणि इथे सुद्धा आमच्या प्रतिनिधींच्या माहितीप्रमाणे पडळकर आणि जगताप यांनी काही भडकाऊ भाषण केलं होतं, काही मजकूर त्यांनी बोलून दाखवला होता आणि त्याच्यानंतर पण कदाचित हे दंगे भडकले असतील असा अंदाज लावण्यात येतोय। यावर काय सांगाल? एक्झॅक्टली मला तेच म्हणायचंय की सरकार पक्षाची जबाबदारी ही सामंजस्याची असते। सामाजिक समतोल सांभाळण्याची जबाबदारी ही सरकारमध्ये बसलेल्या लोकांची आहे। पण सरकारमधले बसलेले लोक जर जाणीवपूर्वक तणाव निर्माण करत असतील, जाणीवपूर्वक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत असतील तर हे किती वाईट आहे। म्हणजे जे देवेंद्रजी अत्यंत शहाजोगपणे मीडियामध्ये बाईट देत आहेत, त्यांना याची कल्पना आहे का की मुळात त्यांच्या पक्षाचे लोकप्रतिनिधी कशा पद्धतीने वागत आहेत? आणि एरवी दुसरा कोणी जर बोलला असता तर आतापर्यंत पोलिसांनी अगदी तोंड हात पाय धुवून त्याच्या मागे लागले असते अटकेसाठी, पण आता पोलिसांचे हात कुणी बांधलेले आहेत? नक्कीच। सुषमाताई, खरं तर पडळकर यांनी याआधी सुद्धा ख्रिस्ती समाजाविषयी सुद्धा असंच काही आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं आणि अजूनही खरं तर त्यांच्या या वक्तव्याच्या विरोधात ख्रिस्ती समाज विरोध करतोय, आक्रमक होतोय। जागोजागी त्यांचा कॅन्डल मार्च सुद्धा निघतोय, मोर्चे सुद्धा निघतात आणि आता कदाचित परवाची जी पुतळ्याविषयीची शिवरायांच्या पुतळ्याविषयीची जी घटना झाली होती ती कदाचित काही मुस्लिम धर्मियांनी केली असावी असा खरं तर पडळकर यांच्या भाषणातनं प्रतीत होत होतं। त्यांना कदाचित तो अर्थ लावायचा असावा, त्यांना ते दर्शवायचं असावं म्हणून त्यांनी हे वक्तव्य केलं आणि त्यामुळे आज नेमकी मशिदीवरच खरं तर ही दगडफेक झालेली आहे आणि काही समाजकंटक आक्रमक झालेले आहेत। तर कुठेतरी जाणून बुजून ही सगळी वातावरण निर्मिती करण्यात येतोय। आपण याला भगवा दहशतवाद म्हणाल का आता? सुषमाताई, माझा आवाज ऐकू येतोय? नक्की। सुषमाताईंशी संपर्क तुटलेला आहे। आपण पाहतोय दौंडमध्ये यवतमध्ये हा प्रकार, ही घटना समोर येते। खरं तर जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी आता अश्रुधुराच्या नळकांड्या सुद्धा सोडलेल्या आहेत आणि आपण पाहतोय यवतमध्ये ही 2 गटामध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झालेली आहे। खरं तर कालच गोपीचंद पडळकर आणि संग्राम जगताप यांची सुद्धा यवतमध्ये सभा झाली होती, हिंदू जनआक्रोश सभा झाली होती आणि या सभेमध्ये पडळकर यांनी जी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाली ती घटना कदाचित काही विशिष्ट समुदायांना केलेली असावी असा अंदाज बांधला होता आणि तसं वक्तव्य केलं होतं आणि त्यानंतर आता पुन्हा तणावाची परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि मशिदीवर दगडफेक करण्यात आलेली आहे, काही वाहनांची सुद्धा जाळपोळ करण्यात आलेली आहे। आपण पाहतोय दौंड तालुक्यामध्ये यवतमध्ये 2 गटामध्ये तणावपूर्ण वातावरण आहे आणि जमावाला पांगवण्यासाठी आता इथे पोलिसांनी सक्रियतेने काम करायला सुरुवात केलेली आहे आणि 2 गटांमध्ये हाणामारी झालेली आहे। तसंच तर दौंड तालुक्यामध्ये यवतमध्ये 2 गटांमध्ये हाणामारी झालेली आहे आणि समाज माध्यमांवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्या प्रकरणी आता हे दंगल उसवून आलेली आहे आणि 2 गटांमध्ये हाणामारी झालेली आहे आणि पोलिसांनी धार्मिक स्थळावर दगडफेक झालेली आहे आणि आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे। आपण पाहतोय
नवनाथ बोरकर आमचे प्रतिनिधी पुन्हा एकदा आमच्या सोबत आहेत। नवनाथ, खरं तर पोलिसांनी आता अश्रुधुराच्या नळकांड्या सुद्धा सोडलेल्या आहेत। परिस्थिती आणखी बिघडतीये का? त्या अर्थी पोलिसांनी हे पाऊल उचललं? नक्कीच परिस्थिती जी आहे ते बिघडत असल्याचंच आपल्याला पाहायला मिळतंय। खऱ्या अर्थाने काल देखील येवतच्या शेजारी जे भांडगाव गाव आहे त्या ठिकाणी देखील हिंदू बांधवाकडून मस्जिदची तोडफोड करण्यात आलेली आहे अशी माहिती देखील समोर आलेली आहे। आणि आज यवतमध्ये मस्जिद तोडून त्याच्यावरती दगडफेक, त्याचबरोबर मुस्लिम समाजाच्या घरावरती देखील जाळपोळ केल्याचं आपलं चित्र पाहायला मिळालेलं आहे। एकूणच दोन गटामध्ये ही तणावाचं वातावरण जे आहे ते या यवत गावामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। एकूणच आता यामुळे त्या ठिकाणी मोठा दंगल सदृश परिस्थिती जी आहे ती आता सध्या यवतमध्ये पाहायला मिळत आहे। यामुळे त्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त त्या ठिकाणी तैनात केलेला आहे आणि आता ही परिस्थिती जी आहे ते नियंत्रण आणण्याचं काम जे आहे ते पोलिसांकडून केलं जात आहे। खऱ्या अर्थाने काल जे दोघांकडून जे वक्तव्य करण्यात आलं त्या वक्तव्याचा विपरीत परिणाम जो आहे तो आपल्याला आज पाहायला मिळत आहे। नक्कीच नवनाथ, अतिशय महत्त्वाची माहिती। खरं तर एवढे मोठे दोन नेते आणि एखाद्या आमदाराकडनं, तेही गोपीचंद पडळकर यांनी हे वक्तव्य केलेलं आहे आणि त्यामुळे कदाचित या गटाच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत आणि या प्रकारची तणावपूर्ण परिस्थिती इथे आज निर्माण झालेली आहे। खरं तर एखाद्या नेत्याच्या वक्तव्याचा असा दुष्परिणाम असू शकतो आणि त्यामुळे सध्या पोलिसांची भूमिका नेमकी काय आहे? पोलिसांनी काही कारवाईला सुरुवात केली आहे का? जे घटना 26 तारखेला जी घडली होती, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची विटंबना करण्यात आली होती, त्या व्यक्तीला देखील तो व्यक्ती जो आहे तो मुस्लिम समाजाचाच आहे, त्याला पोलिसांनी कालच ताब्यात घेतलेला आहे। आणि अशा पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना झाल्यामुळे कुठेतरी हिंदू समाजाच्या भावना ज्या आहेत ते तीव्र झालेल्या आहेत आणि याच पार्श्वभूमीवर संग्राम जगताप आणि गोपीचंद पडळकर यांनी काल यवतमध्ये जन आक्रोश मोर्चा आयोजित केलेला होता आणि त्या सभेला जे आहे, मोर्चाला जे आहे ते दोघांनी संबोधित केलेलं होतं। या ठिकाणी मोठ्या संख्येने जवळपास 3 ते 4 हजार हिंदू समाज आहे ते त्या ठिकाणी दाखल झालेला होता आणि खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे वक्तव्य जे आहे ते केले गेलेले होते आणि यामुळे कुठेतरी ज्या हिंदू समाजाच्या भावना ज्या आहेत त्या तीव्र झालेल्या होत्या। खऱ्या अर्थाने काल देखील मी त्या ठिकाणी उपस्थित होतो। रात्रीच या ठिकाणी हिंदू बांधवाकडून मस्जिद तोडायच्या अशा जे वक्तव्य जे आहे ते केली जात होती। खऱ्या अर्थाने काल अशी वक्तव्य करत असताना आज सकाळी आपल्याला यवत या ठिकाणी मस्जिदीवरती दगडफेक झाल्याची घटना जी आहे त्या आता समोर आलेली आहे। नक्कीच नवनाथ, खरं तर काल तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे गोपीचंद पडळकर आणि संग्राम जगताप यांची सभा झाली होती। एक तर मुद्दा होता जो तू सांगितलास की पडळकरांनी असा आरोप केला की जी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाली ही विशिष्ट समाजाने केली होती। मात्र आणखी काय इतके महत्त्वाचे मुद्दे किंवा असं काय वक्तव्य केलं होतं पडळकरांनी की हिंदू समाजाच्या भावना अशा प्रकारे चौताळल्या गेल्या आणि अशा प्रकारे क्षोभ उफाळून आलेला आहे? नक्कीच छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला जो हात घालतोय म्हणजे देशाच्या अस्मितेला हात घालतोय अशी वक्तव्य जे आहे ते दोघांकडूनच खऱ्या अर्थाने काल केलेले आहेत आणि हा विषय जो आहे तो अत्यंत गांभीर्याने घेणं गरजेचं आहे। अशा पद्धतीचे वक्तव्य दोघांकडून केलेलं आहे आणि हे जे इस्लाम धर्मीय जे लोक आहेत ते जाणीवपूर्वक हिंदू धर्माच्या मुलींना असेल किंवा कुठल्या वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला टार्गेट करत आहेत अशा पद्धतीचे वक्तव्य दोघांकडून केले गेल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। यामुळे कुठेतरी हिंदू समाजाच्या भावना ज्या आहेत ते तीव्र झालेल्या होत्या आणि त्या ठिकाणी मोठ्या संख्येने जे हिंदू बांधव आलेला होता तो आक्रमक झालेला होता आणि तशाच पद्धतीने आज खऱ्या अर्थाने यवतमध्ये जे तणाव झालेला आहे याचं कारण जे आहे ते काल झालेला आक्रोश मोर्चा जो आहे आणि त्याला संबोधित केल्यामुळे कुठेतरी आता ह्या
हिंदू समाजाच्या भावना ज्या आहेत ते तीव्र झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. नक्कीच नवनाथ, कालच्या सभेमध्ये खरं तर तुम्ही सुद्धा उपस्थित होता. खरं तर एवढंच पुरेसं नाही आहे एखाद्या नेत्याचं एखाद्या विशिष्ट समाजावर आरोप करणं. मात्र अशा प्रकारे जेव्हा एखादा समाज चवताळतो आणि चिडतो, संताप व्यक्त करतो आणि दुसऱ्या दिवशी ही जर प्रतिक्रिया उमटत असेल तर हे भाषण नक्की काय होतं आणि काय त्यात बोललं गेलं होतं, जनतेला कशा प्रकारे संबोधलं गेलं होतं आणि हिंदू जनआक्रोश मोर्चाच्या नावाखाली याकडे बारकाईने लक्ष द्यायला हवं. काय सांगशील या संदर्भात, काय सांगाल? नक्कीच सातत्याने जे आहे ते हिंदू समाजा धर्माच्या बाबत जे आहे ते सातत्याने विटंबना केली जात आहे. हे आपण जर पाहिलं तर मागच्या वेळेस देखील पौडमध्ये अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीची विटंबना जी आहे ते चांद शेख नावाच्या जिहादीने केल्याचं आपल्याला समोर आलेलं होतं. त्याचबरोबर दौंड तालुक्यातील वरवंड या ठिकाणी देखील महादेवाच्या पिंडीवरती विटंबना केलेली होती ना. आणि त्यानंतर 26 तारखेला दौंड मधील या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना केलेली आहे. यामुळे कुठेतरी सातत्याने हिंदू धर्माच्या देवदेवतांना टार्गेट केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. यामुळे कुठेतरी हिंदू समाज जो आहे ते हिंदू समाजाच्या भावना ज्या आहेत ते सातत्याने तीव्र होताना पाहायला मिळत आहे. यामुळे या ठिकाणी काल जन आक्रोश मोर्चा जो आहे तो दौंड मध्ये संबंध हिंदू समाजाच्या वतीने घेण्यात आला जात होता आणि त्या जनमोर्चा आक्रोश मोर्चाला जो आहे ते पडळकर आणि संग्राम जगताप यांनी संबोधित केलेलं होतं. आणि यामुळेच कुठेतरी आता हिंदू समाज जो आहे तो आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. नक्कीच नवनाथ, खरं तर ज्या कारणामुळे हे सगळं घडलं आहे आणि खरं तर काही दिवसांपूर्वीच इथे शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली होती. मात्र ज्याने ही विटंबना केली होती तो सापडलाय का? हा, 26 तारखेला ज्या व्यक्तीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची विटंबना केलेली होती त्याला काल दौंडच्या पोलिसांनी जे आहे ते अटक केलेली आहे. त्याचबरोबर त्याच्याबरोबर जे 2 संशयित व्यक्ती होते त्यांना देखील पोलिसांनी कालच अटक केलेली आहे. तशा पद्धतीचं जे आक्रोश मोर्चाचं आयोजन केलेलं होतं त्या व्यक्तींना देखील पोलिसांनी काल सांगितलेलं होतं की त्यांना आम्ही अटक केलेली आहे. त्याचबरोबर नक्कीच नवनाथ, 2 मिनिटं आपल्याला थांबवते मी. आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड आहेत. सर, आपलं स्वागत जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवर. सर, दौंड तालुक्यातली ही घटना, या घटनेविषयी काय सांगाल, आपली प्रतिक्रिया? आपला कदाचित संपर्क होऊ शकत नाहीये. जितेंद्र आव्हाड यांच्याशी आम्ही संपर्क प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतोय, पण आपण पाहतोय की यवतमध्ये दौंडच्या यवतमध्ये 2 गटामध्ये तुफान राडा झालेला आहे, हाणामारी झालेली आहे. अत्यंत तणावपूर्ण परिस्थिती इथे निर्माण झालेली आहे आणि जमावाला पांगवण्यासाठी आता अश्रुधुराच्या नळकांड्या सुद्धा पोलिसांतर्फे सोडण्यात आलेल्या आहेत. तसंच पोलिसांतर्फे मोठा फौजफाटा सुद्धा तैनात करण्यात आलेले आहेत. गावकऱ्यांना पांगवण्यासाठी आता प्रयत्न राहुल यानंतर या भागातल्या स्थानिक आमदारांशी सुद्धा आपण संपर्क स्थापित करण्याचा प्रयत्न करतोय. मात्र आपण पाहतोय दौंडच्या यवतमध्ये 2 गटामध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि सोशल मीडियावर काही आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी हा तणावपूर्ण वातावरण निर्माण झालेला आहे. या भागातले स्थानिक आमदार आमच्यासोबत आहेत. राहुल कुल आमच्यासोबत उपस्थित आहेत. सर, आपलं स्वागत जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवर. आपल्या भागात झालेल्या या घटनेविषयी काय सांगाल, आपली प्रतिक्रिया? 2-3 दिवस त्या गावामध्ये तणाव होता आणि आम्ही सगळेजण तिथे संपर्क करून शांततेचं आवाहन करत होतो. आज सकाळी एका पोस्टमुळे काही गैरसमज निर्माण झाले आणि स्थिती नियंत्रणाबाहेर गेली होती, वस्तुस्थिती आहे. परंतु आता मात्र तिथली स्थिती नियंत्रणामध्ये येते आणि त्यामुळे आता सगळ्यांचे काही जे गैरसमज होते ते दूर होऊन आता तिथले जे काही पोलिसांनी स्थिती नियंत्रणामध्ये आणलेली आहे आणि आता तिथे शांततेचं वातावरण प्रस्थापित झालेलं आहे. नक्कीच राहुलजी, खरं तर काही धार्मिक स्थळांवर सुद्धा विशिष्ट समाजानं हल्ला करण्याचा प्रयत्न केलेला आहे, तिथे सुद्धा दगडफेक झालेली आहे. याच्यावर प्रतिक्रिया आपली?
नाही, मी सांगतो ना की मॉब सायकोलॉजी मध्ये काही घटना घडतात, एक अपघातासारख्या घटना घडल्या, परंतु स्थितीवर आता आम्ही सगळ्यांनी नियंत्रण मिळवलेलं आहे. नक्कीच. पण राहुलजी, आणखी एक महत्त्वाचा प्रश्न मला विचारायचा आहे, तो म्हणजे काल इथंच सभा झाली होती गोपीचंद पडळकर यांची आणि संग्राम जगताप यांची, आणि त्यात खरं तर पडळकर आणि जगताप यांनी सुद्धा काही आक्षेपार्ह विधानं केली होतीच, तसंच काही विशिष्ट समाजाला टार्गेट करण्यात आलं होतं. कदाचित जी घटना काही दिवसांपूर्वी घडली होती, शिवाजी महाराजांच्या शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना जी झाली होती, त्याच्या मागे सुद्धा कुठला तरी विशिष्ट समाज आहे आणि त्या समाजाच्या माणसांनी हे सगळं केलेलं आहे, असं सुद्धा आरोप पडळकर यांच्यातर्फे करण्यात आला होता. या संदर्भात काय सांगाल? आणि त्याचे कदाचित हे पडसाद आहेत आजचा हा तणाव, आजची ही तणावपूर्ण परिस्थिती, यावर काय सांगाल? ज्यांनी चुकीचं कृत्य केलं त्याला पकडून त्याच्याविरुद्ध कारवाई झालेली आहे. त्यानंतर कालची सभा संपन्न झाली. आजची घटना मात्र वेगळी आहे की पोस्ट केल्यामुळे आजचा तणाव निर्माण झाला आणि अशांतता झाली. त्यामुळे आज जी काही घटना घडलेली त्याचा संबंध एका बाहेरगावच्या मुलाने केलेल्या पोस्ट पुरता मर्यादित आहे आणि त्यालाही ताब्यात घेऊन पोलिसांनी योग्य ती कारवाई केली. पण राहुलजी, खरं तर या तणावाला कुठेतरी पडळकरांचं आणि जगतापांचं भाषण कारणीभूत आहे असं तुम्हाला वाटतं का? नाही, असं काही स्पेसिफिक म्हणता येणार नाही. शेवटी त्या भागामध्ये गेले कित्येक वर्ष सगळे समाजाची मंडळी एकत्र राहतात आणि कधी तणाव निर्माण झाला तर सगळेजण एकत्रितपणे मार्ग काढत असतात. त्यामुळे मुळातच त्या परिसरामध्ये जी काही एक दोन घटना घडल्या त्याच त्याला कारणीभूत आहे. त्या घटना घडल्या नसत्या तर समाजाची भावना दुखावली नसती आणि अशी परिस्थिती निर्माण होऊ शकली नसती. त्यामुळे असंच केल्यामुळे असंच झालं असं म्हणता येणार नाही. शेवटी जमावाच्या एक मानसिकता असते आणि त्याच्यातून घडलेल्या घटना आहेत. नक्कीच. धन्यवाद राहुलजी, आपण जय महाराष्ट्रावर आपली प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. तर आपण पाहतोय दौंड तालुक्यामध्ये यवतमधली ही मोठी घटना, सध्याच्या घडीची मोठी बातमी. यवतमध्ये समाज माध्यमांवर काही आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यानंतर दोन गटांमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. तसंच काही धार्मिक स्थळांवर सुद्धा मारहाण करण्याचा प्रयत्न झालेला आहे. दरम्यान पाहूयात, काल गोपीचंद पडळकर यांची सभा इथं झाली. संग्राम जगताप सुद्धा या सभेला हजर होते आणि हिंदू जन आक्रोश सभा ही झाली होती. यात पडळकर यांचं वक्तव्य काय होतं ते ऐकूया. आपल्या सर्वांची अस्मिता छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना होते. एक जिहादी दगडानं मूर्तीची तोडफोड करतोय, लाथा मूर्तीला मारतोय. मग हे ज्ञान देणारी लोक कुठं आहेत? तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं राजकारण करण्यासाठी, मताचं राजकारण करण्यासाठी तुम्ही महाराजांचं नाव घेतात आणि महाराजांच्या अस्मितेवरती जर कोणी घाला घालत असेल तर हा हिंदू समाज सहन करणार नाही. तर आपण पाहतोय छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात जर अशा प्रकारे त्यांची विटंबना होत असेल आणि काही जिहादींमार्फत कदाचित या प्रकारची विटंबना होत असेल तर महाराष्ट्र आणि हिंदू समाज सहन करणार नाही, असं वक्तव्य गोपीचंद पडळकर यांनी या सभेमध्ये, हिंदू जन आक्रोश सभेमध्ये बोलताना केलं होतं. आणि त्यानंतर कदाचित काही समाजाच्या भावना भडकल्या गेल्यात आणि या भावना भडकल्यानंतर, या भावना अनावर झाल्यानंतर कदाचित आज त्याचा उद्रेक अशा रूपात झालेला आहे आणि तणावाची परिस्थिती सध्या यवतमध्ये निर्माण झालेली आहे. आणि आपण पाहतोय दौंडच्या यवतमध्ये दोन गटांमध्ये ही हाणामारी झालेली आहे, दगडफेक झालेली आहे. तसंच काही धार्मिक स्थळांना टार्गेट करण्यात आलेलं आहे. तसंच सध्या या जनक्षोभाला क्षमवण्याचं काम पोलीस करतायत. तर पाहूयात, काल जी पडळकर यांची हिंदू जन आक्रोश सभा झाली होती, यात पडळकरांनी आणखी काही वक्तव्य केली होती, त्यावर एक नजर टाकूया. या महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या, या हिंदुस्थानामध्ये राहणाऱ्या 100 कोटी हिंदूंची ती जबाबदारी आहे की जर माझ्या महाराजाच्या फोटोला, पुतळ्याला जर तुम्ही विटंबना करण्याचा प्रयत्न केला तर त्या जिहाद्याचे काय धरून गेले पाहिजे. कारण त्याचा शिवाजी महाराजांना खूप आवडायचं चौरंगा करायचे. चौरंगा करायचे म्हणजे काय करायचे?
इस्तून 4 ठिकाणी अरे मग केलं पाहिजे की नाही कुणीतरी का असं होतंय